मध्ये सगळ्या गोष्टीचं केंद्रीकरण चालू आहे, विकेंद्रीकरण नाही आहे. महापालिकेचा अधिकार आहे. महापालिकेतला दिवा हा कुठला घ्यायचा हा महापालिका निर्णय घेऊ शकत नाही. आता या राज्यातल्या महापालिकेचे दिवे सुद्धा राज्य शासन खरेदी करून देणार आहे. म्हणजे अंधार पडला तर आम्ही मुंबईकडे बघायचं की उजेड कधी पडणार आहे, अशी अवस्था राज्यातल्या महापालिकांची. आणि मागच्या वेळी देखील जनरल बॉडीनं सर्वानुमते, मला वाटतं एकमतानं ठराव केलेला आहे की हा अधिकार, किमान बल घ्यायचा अधिकार, म्हणजे 500 रुपयाचा बल घ्यायचा अधिकार सुद्धा आता महापालिकेला नाही, आणि कोणत्या कंपनीचा, म्हणजे हे सुद्धा अधिकार महापालिकेला नाहीत. आणि म्हणून एक निर्णय महाराष्ट्र शासनाचा होईपर्यंत आम्ही आमच्या वतीनं काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही या जवळजवळ 1550 दिवे आम्ही वेगवेगळ्या वॅटचे 81 म्हणजे 21 प्रभाग आहेत, त्या सगळ्यामध्ये आम्ही देण्याचं नियोजन केलं. नाही नाही, म्हणजे माझ्याकडे तसा काही प्रस्तावच नाही आहे. मुळात मी अनेकदा जाहीर केलेला आहे. आणि शेवटी लढाई करत असताना लढणं हे आमचं कर्तव्य आहे. आमची निवडणूक गोकुळच्या स्वाभिमानासाठी आहे, 5.5 लाख शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी आहे. आता चाललेली तिकडची भांडणं बघता गोकुळची एक हाती सत्ता असली तरच शेतकऱ्याचं भलं होणार आहे, आणि त्या दृष्टीनं आम्ही पॅनल करणार आहे. ही भूमिका आम्ही घेतलेली आहे. महामार्गाच्या संदर्भात काय भूमिका असणार आहे आणि पूर्ण 13 जिल्ह्यातील शेतकरी असतील? या महाराष्ट्रातल्या सगळ्या 12-13 जिल्ह्यांमध्ये शक्तीपीठला विरोध आहे, आणि गरज नसलेला महामार्ग करू नये अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे. आणि म्हणून आज सांगलीमध्ये एक मोठा मोर्चा निघतोय. त्यामध्ये मी असेल, राजू शेट्टी असतील, जयंत पाटील साहेब असतील, आम्ही सगळेजण त्यामध्ये सहभागी होणार आहोत. अगदी पिकाऊ जमीन या ठिकाणी जाणार आहे, शेतकरी वाऱ्यावर या ठिकाणी पडणार आहे. आणि पुणे रत्नागिरी नागपूर हायवे असताना या महामार्गाची गरज नाही अशी आमची भूमिका आहे. नाही, मला वाटतं तसा साठे बाजारचा विषय नाही आहे, कारण की साखरेचं उत्पादन या ठिकाणी उत्पादनावर या सगळ्या गोष्टी अवलंबून त्या ठिकाणी असतात. परंतु साखरेची MSP वाढली पाहिजे, ही साखर कारखानदारांची भूमिका शेतकऱ्यांच्या हितासाठी या ठिकाणी. आणि मला वाटतं केंद्र शासनानं मध्ये निर्णय घेतो म्हणून 15 दिवसात निर्णय घेतो म्हणून सांगितलं होतं, ते काय घेतलेला दिसत या ठिकाणी नाही आहे, आणि म्हणून त्याचा परिणाम आता बाजारामध्ये दिसतोय. होणार, ते पण लढणार आहेत, आम्ही पण लढणार आहे. आम्ही म्हणतोच ना, लढलंच पाहिजे, कारण की त्याशिवाय शेतकरी या जिल्ह्यातला कुणाच्या बाजूने आहे हे या ठिकाणी लक्षात येणार नाही. शेतकऱ्यांना त्यांचं हित कळतंय, आणि ते हित बघून ते आम्हाला सहकार्य करतील अशी आम्हाला खात्री आहे. मुख्यमंत्र्यांनी पुण्याच्या कार्यक्रमावरती काँग्रेसच्या कॉलेजमधले सगळे विद्यार्थी नाही, मला वाटते काल आम्ही त्याच्यावर बोललेलो आहे. हा QR कोड आम्ही स्कॅन केलेला आहे. आता कोल्हापुरातनं जवळजवळ 500 मुली चाललेल्या आहेत, रजिस्ट्रेशन केलेलं आहे. राज्यातून नंदुरबारमधून 50 मुली येणार आहेत, गडचिरोलीतनं काही मुली येणार आहेत. आता मला काल गुजरातवरून काही मुली त्या ठिकाणी येणार आहेत. राहुल गांधींनी एक आशेचं किरण या युवक आणि युवतींच्या मध्ये या ठिकाणी दिसतंय. या युवक आणि युवतींना राहुल गांधीच आपले प्रश्न सोडवू शकतात याची खात्री झालेली आहे, आणि त्याला मिळणाऱ्या प्रतिसादाला कुठंतरी खो घालायचा म्हणून काहीतरी वक्तव्य मुख्यमंत्री महोदयांनी केलेलं आहे. मला त्यांना सांगायचं आहे की हा QR कोड आहे, आणि कुणीही रजिस्टर करू शकतं आणि कुणी तिथं येऊ शकतं. आणि पक्षाचा बॅनर त्या छात्रवृत्ती गुंजमध्ये कुठेही लावलेला नाही. भाजपचं एकूण धोरण, महायुतीचं धोरण बघितलं, फक्त फीत कापणे, जाहिराती देणे, फटाकडे वाजवणे, याच्या पलीकडे या ठिकाणी नाही. शाश्वत काय नाही, भपका करणे. फक्त उद्घाटनाचा फार्स या ठिकाणी करण्यात आला, परंतु झालेले उद्घाटनाचे प्रकल्प चालू झाले का मला कळत नाही. की एवढी घाई कशासाठी? प्रसिद्धीसाठी आम्ही काहीतरी करतोय दाखवण्यासाठी ही सगळी उद्घाटनं झालेत का? आणि म्हणून माझी प्रशासनालाही विनंती आहे की जी उद्घाटनं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालेले आहेत, किमान ते प्रकल्प सुरू राहू देत. केशवराव भोसलेची साऊंड सिस्टीम या ठिकाणी काल थांबली असं आमच्या कानावर आलेलं आहे, आणि म्हणून किमान जो दर्जा आहे तो दर्जा किमान या सगळ्या बाबतीत सांभाळला गेलाय का नाही याची काळजी त्या ठिकाणी प्रशासनाने घ्यावी अशी आमची अपेक्षा आहे. मी नेहमी फक्त साम टीव्हीच पाहते, कारण त्यांच्या बातम्या मला रिलेट करतात.